ऐन सणाच्या दिवशी राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरेंनी आत्महत्या केली आहे। 3 पानी सुसाईड नोट लिहून त्यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली। खडकपूर्णातून शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने नागरेंनी हे टोकाचं पाऊल उचललंय। कैलास नागरे या युवा शेतकऱ्यांनी अनेक दिवसांपासून देऊळगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शाश्वत पाणी मिळावं याकरता लढा सुरू केलेला होता। त्याच वेळी जर सगळे असे झटले असते आज मा माणूस असतो। पाण्यासाठी फक्त मा माणूस गेला। आजच्या विकासासाठी ते सगळ्यासाठी न्याय पाहिजे, नाही तर आमची आत्महत्या ही लवकरच होईल, नाही लवकर निकाल लागला तर शेतीचा निकाल लवकरात लवकर लागलाच पाहिजे। दरम्यान या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक दिरंगाई झाली असेल तर कठोर कारवाई होईल असं कृषी मंत्री म्हणतात, तर सरकारकडून यथायोग्य मदत दिली जाईल असंही कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे। म्हणजे मी ते पाटबंधारे विभागाकडून सगळी माहिती अजून घेणार आहे जिल्हाधिकाऱ्यांकडून। सखोल अशी माहिती मिळाली नाही। मुळात त्या माणसाचं प्रबोधन करण्यासाठी शासन कमी पडलंय का किंवा मग लोकप्रतिनिधी कमी पडले का हा एक इश्यू असू शकतो। आणि आपण नियमाच्या बाहेर त्यांना परवानगी हवी होती का या सगळ्या गोष्टी तपासून बघाव्या लागतील। परंतु जर जाणीवपूर्वक दिरंगाई झाली असेल तर त्या अधिकारावर कारवाई होईलच। दरम्यान शेतकरी आत्महत्येवरून काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारला लक्ष्य केलंय, तर आत्महत्या केल्याप्रकरणी सरकारवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केली। अडचणींना कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या करणं दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेली आहे। वर्षभरामध्ये 2700 शेतकऱ्यांनी राज्यात आत्महत्या केली। त्याचा कोणालाही सरकारला सोयरसुतक नाही। ज्या शेतकऱ्यांचा सन्मान तुम्ही करताय, तरुण शेतकरी म्हणून त्याला पुरस्कार देते राज्य सरकार, त्याला गौरवत आहे आणि तो पाण्यासाठी चक्रा मारून मारून आपली जीवनयात्रा संपवतो, म्हणजेच तुमच्या त्या पुरस्काराला काय अर्थ राहिला? सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे कैलास नागरेच्या आत्महत्ये प्रकरणी। अशा हजारो लाखो शेतकरी या व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करतायत। आज सोयाबीनला भाव नाहीये, कापसाला भाव नाहीये। सरकार कर्जमाफी देणार होतं, अजूनपर्यंत कर्जमाफीचं सरकार नाव घेत नाही। 2023 पासून पीक विम्याचे पैसे अजूनपर्यंत आम्हाला मिळालेले नाहीये। शेतकरी या टोकाला जाऊन विचार का करतोय याचा विचार सरकारने केला पाहिजे। शेतकऱ्याच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही अडचणी निर्माण होत आहेत त्या अडचणीला कंटाळून तो आत्महत्या करतो, हे खरं तर दुर्दैव आहे। म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा सरकारचा प्रयत्न राहिलेला आहे। शेतकरी बांधवाला सुद्धा तुमच्या माध्यमातून विनंती असेल की हे प्रश्न आत्महत्या केल्याने सुटणार नाही, तर तुम्हाला सरकारकडून काय सहकार्य पाहिजे त्या बाबतीमध्ये सरकार गंभीरतेने घेत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।